आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात, अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल वाघ सध्या संपर्कात आहेत। राहुल, सध्या अनेक तास झालेले आहेत, चौकशी सुरू आहे, काय घडतंय, नेमकं काय अपडेट्स आहेत? रुपाली चाकणकर यांची गेल्या 3.5 तासापासून एसआयटी कडून चौकशी करण्यात येते। स्वतः तेजस्वी सातपुते हे रुपाली चाकणकर यांची चौकशी करतायत। आजच सकाळी एनडीटीव्ही मराठीशी अंजली दमानिया यांनी बोलताना सांगितलं होतं की मी राज्याची पोलीस महासंचालक यांच्याकडे काही तक्रार व त्या संदर्भातले पुरावे हे सादर केलेले आहेत। त्या अनुषंगाने देखील आता रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाते। तसंच अशोक खरात याच्यासोबत असलेले संबंध या अनुषंगाने देखील चौकशी केली जात आहे। खरं तर काहीतरी आर्थिक लागेबांधे आहे का याची देखील चौकशी ही एसआयटी कडून केली जात आहे। तर दुसरीकडे बघितलं तर शिर्डीमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांनी शिर्डी पोलिसांवरती दबाव आणला होता। राज्य महिला आयोगाचा पदाचा गैरवापर करत हा दबाव आणल्याचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने देखील आता चौकशी केली जाते। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता गेल्या 3.5 तासापासून रुपाली चाकणकर यांची चौकशी या ठिकाणी करण्यात येते। त्यांच्यासोबत त्यांचे वकील देखील उपस्थित आहेत। नेमके रुपाली चाकणकर यांच्या चौकशीमधनं काय काय समोर येतं हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। तर खरं तर आपण जर बघितलं तर अशोक खरात याला कालच शिर्डीत राहता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्याचा ताबा कदाचित उद्या सिन्नर पोलिसांकडे देखील जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आता एसआयटी कडून देखील चौकशीला वेग येताना दिसून येतोय। रुपाली चाकणकर यांची चौकशी अजून किती वेळ चालते आणि त्याच्यातून काय काय समोर येते देखील तेवढंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तन्मय, नक्कीच राहुल, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स देखील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।